हरिपाठ जेव्हा आपण अभ्यास करतो हरिपाठाचा, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ह्या हरिपाठामधून आपल्याला हरी खरंच मिळेल का? तर हो, हरिपाठामधून आपल्याला हरी मिळू शकतो, परंतु केव्हा मिळू शकतो? जर समोर आलेला हरी आपल्याला ओळखता पण आला पाहिजे. देव साक्षात आपल्या समोर उभा आहे, परंतु आपण त्याला ओळखू शकत नसल तर मग हरिपाठ वाचून तरी आपल्याला देव कसा मिळेल? तर संत ज्ञानदेव सांगतात की देव कसा ओळखावा, तर याच्यामध्ये हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानोबा माऊली सांगतात की ज्याच्यामध्ये त्रिगुणांचा आहे, जो त्रिगुणात्मक असतो त्याच्यामध्ये खरा सार नाही, तो असार आहे. परंतु जो निर्गुण निराकारी आहे त्याच्यामध्ये खरा सार आहे आणि तोच खरा देव हे आपल्याला ओळखता आला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण देखील गीतेमध्ये सांगतात की मी अविनाशी आहे आणि मी निर्गुण आणि निरावतार आहे. मग तरी देखील जर तो निर्गुण असेल, निराकार असेल आणि अविनाशी स्वरूपाचा असेल आणि तरी देखील मी हा सर्वांचा ईश्वर आहे, असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. मग एवढं सगळं असताना देखील मग राम कृष्ण हे अवतार कसे आले, हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य जनांच्या मनामध्ये येऊ शकतो. तर यावर श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा जेव्हा धर्म संकटात पडतो, जेव्हा जेव्हा अत्याचाराची परिसीमा ओलांडल्या जाते आणि या पृथ्वीला, या भूतलाला वाचवण्यासाठी, चांगल्यांचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी मीच इथे राम कृष्ण अशा वेगवेगळ्या अवतारामध्ये योगमायेच्या रूपात जन्म घेतो. म्हणजे आपल्याला ओळखता आला पाहिजे, ज्याला निर्गुणातला सार समजला त्याला देव समजला, एवढं सोपं आहे. आणि ज्याला निर्गुणातला सार नाही समजला त्याला देव लवकर समजणार पण नाही आणि समोर आला तर त्याला तो देव आहे हे ओळखू सुद्धा येणार नाही. अशा प्रकारे देव किंवा हरी आपल्याला हरिपाठामधून समोर साक्षात रूपानं दाखवण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने जसं गीतेत केलं तसंच ज्ञानेश्वर माऊली आपल्यासाठी करतात. म्हणून हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला देव कसा आहे हे निश्चितपणे समजतं.